काय म्हणता वाटतं बरेच दिवस झाले आपला ब्लॉग तर आला नव्हता पण आज तर आपण ब्लॉग टाकला. आज ब्लॉग टाकला म्हणजे आज जा लागला आपल्याला वावरात म्हणून ब्लॉग टाकला. आपल्याला काही रोज नवीन कंटेंट भेटतच नाही. मग वावरात आलो तर आपल्याला होतं आज फवारणं भाऊ. आपला चार्जिंगचा पंप आणि आपल्या हाती होती कॅन ते घेऊन जाणार होता आपल्याला सरळ वावरात. अरे बा विहिरीतून पाणी गिनी काढणं नाही ना ते तरी बरं झालं बा. अटीवून पाहतो का आपली मस्तपैकी एक टाकी भरलच होती. मग बकेटीन घेतला फटाफट पंप भरून त्यात टाकले दवाई. पण हे दवाई नव्हती हे तर होतं पाणी. दवाई तर इकडे पप्पाने बनवली होती. बनवली गिनवली दवाई आणि फटाफट एका मापानं जरा जरा करू करू त्यात टाकून दिली जरा जरा दवाई आपण. सामीनं पंप उचलला तसं म्हटलं उरे बेकार म्हटलं पाठीवर किती वजा आलं किती नाही काऊन की पंप आपण उचललाच नव्हता ना बा. डायरेक्ट 1 वर्षच झाला आपल्याला पंप उचलून भाऊ. पण जाऊ द्या कसं तरी मी एक पंप उचलला आणि फटाफट दुसरा पंप घेतला आणि दुसऱ्या पंपात तर इतकी हालत खराब झाली म्हटलं फवारा की नाही फवारा पण काही करून आज फवारणं तर होतच भाऊ मला भाऊ. आणि ते सगळं जाऊ द्या मी हे एवढं फवारलं आणि हे म्हणतात काडी कशाला उभी केली हे मला कमेंट पण सांगा. हे तेलच माहित आहे जो रोज रोज कधी ना कधी फवारतेच भाऊ. इकडे येऊन पाहतोच का इकडे तर बा गोविंदा दादाही आलता बा फवारायला पेट्रोल पंप घेऊन. म्हटलं तूही फवार मी फवारतो दोघंही कसे मसे आज तर असं अंग झालं बेकारच भाऊ माय. मग काय पंप फवारता फवारता 5-6 पंप तर फवारले पण विषय असा झाला की या टाकीतलं पाणीच खलास झालं. म्हणून आपल्याला जाणं या धुऱ्यावर डायरेक्ट त्या धुऱ्यावर पाणी सुरू करायला मोटर केली चालू आपण फटाफट. मोटर गिटर चालू घेतली आणि फटकन आपला आखरीचा पंप घेतला मारून. आखरीचा पंप होता अर्धा. मग चांगला व्हिडिओ तरी काढता येत जा बुवा. आणि आता तर तुम्ही घरी रदलक तुम्ही ते फॉलोचं बटन असते की नाही ते दाबून टाका. आणि पोट्टे मी रोज ब्लॉग टाकतो बुवा. आता हे काही दिवस झाले म्हणून टाकला नाही. आता तुम्ही फॉलो कमी तरी नका करू वाढवा. भेटू आपण अशाच उद्या ब्लॉग मध्ये.